Hello students, welcome to Pravinya Academy. We are studying mathematical methods. This is the fourth lecture in case of mathematical methods. In last lecture we have seen scalar product and dot product, its application and its characteristics. Today we see vector product or cross product. तर इथं वेक्टर प्रॉडक्ट म्हणजे काय आणि क्रॉस प्रॉडक्ट म्हणजे काय हा भाग इथं आपण स्टडी करतोय. तर या ठिकाणी मी एक प्लेन घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे? प्लेन. तर प्लेन मध्ये दोन वेक्टर्स मी घेतलेले आहेत. एक वेक्टर पी आहे आणि दुसरा वेक्टर कोणता घेतला? क्यू. दोन वेक्टर मधील अँगल आपण किती घेतलेला आहे? थीटा घेतलेला आहे. मग या ठिकाणी पी क्रॉस क्यू, पी आणि क्यू मधला वेक्टरचा प्रॉडक्ट आपण कशाने दाखवतोय? क्रॉस ने दाखवतोय. तर पी क्रॉस क्यू किती असतो बाबर? आर असतो. आणि आर हा पी ला आणि क्यू ला कसा असेल? परपेंडिक्युलर असेल. पी आणि क्यू ला कसं असेल? परपेंडिक्युलर. आणि आर चं डायरेक्शन आपण कशानुसार देतो बाबर? राईट हँड स्क्रू रूल नुसार. आर चं डायरेक्शन राईट हँड स्क्रू रूल नुसार द्यायचं किंवा राईट हँड रूल नुसार द्यायचं. तर राईट हँड रूल म्हणजे काय? तर इथं बाबर राईट हँड घ्यायचा. तर या ज्या चार फिंगर्स आहेत या अँगलच्या दिशेनं कर्ल करून घ्यायच्या. तर अँगल कुठून कुठे आहे बाबर? पी पासून क्यू च्या दिशेने आहे. तर आउटस्ट्रेचड थंबच्या बाजूनं काय असेल बाबर? आर हा वेक्टर असेल. तर आरचं डायरेक्शन हे कसं द्यायचं? राईट हँड रूल नुसार द्यायचं. अँगलच्या दिशेने या फिंगर्स कर्ल करून घ्यायच्या आणि आउटस्ट्रेचड थंबच्या दिशेनं कोणता वेक्टर असेल? आर हा वेक्टर असेल. तर यानुसार पी क्रॉस क्यू करून काय मिळतो? नवीन वेक्टर मिळतो. पी आणि क्यू चा क्रॉस प्रॉडक्ट करून नवीन वेक्टर मिळतो. म्हणून या प्रॉडक्टला वेक्टर प्रॉडक्ट म्हणायचं. आणि हा प्रॉडक्ट कोणत्या साइननं दर्शवते? क्रॉसनं दर्शवते. कशाने दर्शवते? क्रॉसनं. म्हणून या प्रॉडक्टला आपण काय म्हणू शकतो? क्रॉस प्रॉडक्ट म्हणू शकतो. काय म्हणायचं? क्रॉस प्रॉडक्ट. तर इथं आर हा वेक्टर जो आहे, आर हा वेक्टर याची लेंथ कशी असेल बाबर? आता आर ची लेंथ म्हणजे किती पण लांबीचा आर घ्यायचा नाही. आता काही जण इथपर्यंत घेतील, काही जण इथपर्यंत घेतील आर, काही जण इथपर्यंत घेतील. तर आर ची लेंथ ठरलेली आहे. आर ची लेंथ कशी काढायची बाबर? आता पी या वेक्टरचा मॅग्निट्यूड इंटू क्यू या वेक्टरचा मॅग्निट्यूड, पी चा मॅग्निट्यूड क्यू चा मॅग्निट्यूड आणि साइन ऑफ थिटा घ्यायचा. दोघांच्या मधला अँगल किती घ्यायचा? साइन थिटा. तर यानुसार वेक्टर आर ची व्हॅल्यू कशी द्यायची? पी इंटू क्यू इंटू साइन थिटा इंटू यू आर कॅप घ्यायचं. यू आर कॅप म्हणजे काय? आर या वेक्टरच्या दिशेनं युनिट वेक्टर घेतोय. आर या वेक्टरच्या दिशेने काय घ्यायचा? युनिट वेक्टर घ्यायचा. तर यानुसार पी क्रॉस क्यू इज इक्वल टू आर आणि आर ची व्हॅल्यू किती असते? पी इंटू क्यू इंटू साइन थिटा इंटू यू आर कॅप घ्यायचं. आणि आर चं डायरेक्शन हे आपण कशानुसार देतोय? राईट हँड स्क्रू रूल नुसार किंवा राईट हँड रूल नुसार देऊ शकतो. आता समजा या ठिकाणी वापरता इथं क्यू आहे, इथं पी आहे. तर इथं मी कसं घेतो वापरता? क्यू क्रॉस पी, क्यू क्रॉस पी घेतो. तर या ठिकाणी अँगल कुठून कुठे घेतो बाबर? क्यू कडून पी कडे घेतो. अँगल क्यू कडून पी कडं. त्यामुळे आउटस्ट्रेचड थंब कोणत्या दिशेने आला बाबर? डाऊनवर्ड डायरेक्शनला आला. म्हणून क्रॉस प्रॉडक्ट क्यू कडून पी कडे घेतला तर आर चं डायरेक्शन बदलेल. आणि आर चं डायरेक्शन हे कोणत्या दिशेला येणार आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनला येणार आहे. तर या ठिकाणी आर क्यू क्रॉस पी इज इक्वल टू आर घेतोय. समजा हा आर जर प्लस असेल तर इकडल्या आर ला काय म्हणायचं? मायनस आर म्हणायचं. तर यानुसार आपण काय देऊ शकतोय? क्यू क्रॉस पी देऊ शकतोय किंवा काय द्यायचं? पी क्रॉस क्यू इज इक्वल टू काय घेतोय? आर हा वेक्टर देऊ शकतो. Here we see characteristics of vector product. तर आपण डेफिनेशन मध्ये
पी क्रॉस क्यू इज इक्वल टू काय दिलेलं आहे, आर दिलेलं आहे. आणि आर या वेक्टरची लेंथ म्हणजे मॅग्निट्यूड किती असतो, पी इंटू क्यू इंटू साइन थिटा इतकं असतो. आणि आरचं डायरेक्शन हे कसं फाइंड आउट करायचं, राईट हँड रूल नुसार फाइंड आउट करायचं. आता यानंतर वापरता पी क्रॉस क्यू, पी कडून क्यू कडे क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर आर वरती येतो, आणि क्यू कडून पी कडे जर घेतला तर आर कुठे येईल, डाऊनवर्ड डायरेक्शनला. म्हणून आपण असं म्हणू शकतो पी क्रॉस क्यू इज नॉट इक्वल टू क्यू क्रॉस पी. म्हणजे पी क्रॉस क्यू वरती असेल आणि क्यू क्रॉस पी हा कोणत्या दिशेला असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. ओके. आता याच्या पुढे वरता बट पी क्रॉस क्यू इज इक्वल टू, आपण हे मायनस क्यू क्रॉस पी घ्यायचं, क्यू क्रॉस पी हा मायनस घ्यायचा म्हणजे वरच्या बाजूला आला. म्हणजेच पी क्रॉस क्यू इज इक्वल टू काय असते व्हॅल्यू, मायनस क्यू क्रॉस पी इतकी व्हॅल्यू असते. आणि पी क्रॉस क्यू म्हणजे हा वेक्टर आणि क्यू क्रॉस पी म्हणजे हा डाऊनवर्ड डायरेक्शनचा वेक्टर. तर या दोन्ही वेक्टरची लेंथ ही कशी असते, सेम असते. दोन्ही वेक्टरची लेंथ कशी असते, सेम. म्हणून काय म्हणायचं, मॅग्निट्यूड ऑफ पी क्रॉस क्यू इज इक्वल टू काय घ्यायचं, मॅग्निट्यूड ऑफ क्यू क्रॉस पी. ओके. याच्यानंतर पी क्रॉस क्यू प्लस आर इज इक्वल टू काय घेतोय, पी न आतमध्ये मल्टिप्लाय केलं, पी क्रॉस क्यू प्लस पी क्रॉस काय म्हणायचं, आर. म्हणजेच क्रॉस प्रॉडक्ट हा कसा असतो, डिस्ट्रीब्युटिव्ह असतो. कसा असेल, डिस्ट्रीब्युटिव्ह. आता याच्या पुढे वापरता पी क्रॉस पी म्हणजे हा पी वेक्टर घेतला, याच्यावरतीच दुसरा वेक्टर घ्यायचा पी, म्हणजे दोघांच्या मधील अँगल किती असेल बरोबर, 0. तर पी क्रॉस पी ची व्हॅल्यू डेफिनेशन नुसार काय लिहायचा, पी चा मॅग्निट्यूड इंटू या पी चा मॅग्निट्यूड, दोघांच्या मधील अँगल किती आला, 0. आणि यू आर हा युनिट वेक्टर असतो परपेंडिक्युलर टू पी. तर इथं साइन 0 ची व्हॅल्यू किती आली, 0. पी इंटू पी, पी स्क्वेअर इंटू 0 इंटू यू आर, म्हणजे पी क्रॉस पी हा प्रॉडक्ट किती असतो, 0 असतो. तर 0 म्हणजे 0 वेक्टर असतो. 0 म्हणजे हा स्केलर आणि 0 वेक्टर म्हणजे काय, 0 वेक्टर असणार आहे, वेक्टर असेल तो. त्यावरूनच आपण काय म्हणू शकतो, पी क्रॉस पी ची व्हॅल्यू जर 0 वेक्टर असेल तर आय क्रॉस आय, जे क्रॉस जे, के क्रॉस के याची व्हॅल्यू सुद्धा किती असेल, 0. ओके. म्हणजे आय हा एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिसच्या दिशेने युनिट वेक्टर, आणि हा आय म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिसचा युनिट वेक्टर. दोघांच्या मधला क्रॉस प्रॉडक्ट 0, जे क्रॉस जे, के क्रॉस के किती असेल, 0 असेल. याच्यानंतर आय क्रॉस जे, तर समजा मी इथं असं घेतलं बाबा, समजा हा आय घेतला एक्स ऍक्सिस, इथं काय घेतलं बाबा, जे घेतला, तर आय कडून जे कडे जात आहे. तर इथं आय क्रॉस जे इज इक्वल टू काय घेतलं, मॅग्निट्यूड ऑफ आय, मॅग्निट्यूड ऑफ जे. आय आणि जे मध्ये अँगल किती असतो, 90. आणि आय आणि जे ला परपेंडिक्युलर वेक्टर तो कोणता असतो बाबा, युनिट वेक्टर. तर या वेक्टरला काय म्हणायचं, के म्हणायचं. या वेक्टरला काय म्हणते, के. आय आणि जे याला परपेंडिक्युलर युनिट वेक्टर, याला आपण के म्हणतो. त्यामुळं आय क्रॉस जे ची व्हॅल्यू किती असते, के असते. सिमिलरली आपण काय म्हणू शकतोय, जे क्रॉस के ची व्हॅल्यू आय आणि के क्रॉस आय ची व्हॅल्यू किती घ्यायची, जे घ्यायची. तर हे तिन्ही रिझल्ट मी एकत्र लिहितो. आय क्रॉस जे इज इक्वल टू के, आय क्रॉस जे इज इक्वल टू के, जे क्रॉस के इज इक्वल टू आय आणि के क्रॉस आय इज इक्वल टू काय घेतलं, जे. तर आता क्रम बदलूया आपण. जे क्रॉस आय किती घ्यायचं, मायनस के घ्यायचं. याच्यानंतर के क्रॉस जे किती घ्यायचं, मायनस आय. आणि आय क्रॉस के किती व्हॅल्यू असेल, मायनस जे इतकी असेल. आय क्रॉस के किती व्हॅल्यू असेल, मायनस जे. तर हे रिझल्ट महत्वाचे आहेत. तर आपण याच्या पुढचा भाग आपण पाहणार आहोत, रेक्टँग्युलर प्रॉडक्ट ऑफ क्रॉस
नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. तर इथं वेक्टर पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप यानुसार दिलेले. वेक्टर क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप यानुसार दिलेले आहे. देन पी क्रॉस क्यू. तर इथं मी पी लिहिलेलं आहे, क्रॉस काय लिहिला, क्यू लिहिला. आता या पुढं पी एक्स इंटू आय कॅप न या संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. इथं पुढं पी वाय इंटू जे कॅप न या संपूर्ण ब्रॅकेटला इथं मल्टिप्लाय केलेलं. आणि लास्टला पी झेड के कॅप न या संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलेलं. आता याच्या पुढे आता हा प्रॉडक्ट लिहितोय. पी एक्स आय कॅप न या ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करायचं. पी एक्स क्यू एक्स आय कॅप क्रॉस आय कॅप इथं लिहिलं. पुढं पी एक्स क्यू वाय आय कॅप क्रॉस काय लिहिलं, जे कॅप. पुढं पी एक्स क्यू झेड आय कॅप क्रॉस काय लिहिलं, के कॅप. त्याच पद्धतीनं पी वाय जे कॅप न मल्टिप्लाय केलं. पी वाय क्यू एक्स जे कॅप क्रॉस आय कॅप, पी वाय क्यू वाय जे कॅप क्रॉस जे कॅप आणि पी वाय क्यू झेड जे कॅप क्रॉस के कॅप यानुसार व्हॅल्यू लिहिली. आणि लास्टला पी झेड के कॅप ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. पी झेड क्यू एक्स के कॅप क्रॉस आय कॅप इथं लिहिलं. पी झेड क्यू वाय के कॅप क्रॉस जे कॅप आणि लास्टला पी झेड क्यू झेड के कॅप क्रॉस के कॅप. आपल्याला हे रिझल्ट माहित आहेत बाबा. आय कॅप क्रॉस आय कॅप, जे कॅप क्रॉस जे कॅप, के कॅप क्रॉस के कॅप किती व्हॅल्यू असते, 0. तर यानुसार इथं बाबरता आय कॅप क्रॉस आय कॅप 0. पुढं जे कॅप क्रॉस जे कॅप किती व्हॅल्यू आली, 0. के कॅप क्रॉस के कॅप किती व्हॅल्यू आली, 0. 0 वेक्टर आली. आणि याच्या पुढे बाबरता या ठिकाणी पी एक्स क्यू वाय आय कॅप क्रॉस जे कॅप, आय कॅप क्रॉस जे कॅप म्हणजे किती असतो, के कॅप. तर आय कॅप क्रॉस जे कॅपची व्हॅल्यू किती लिहिली, के कॅप. पुढं पी एक्स क्यू झेड आय कॅप क्रॉस के कॅप किती व्हॅल्यू असते, मायनस जे कॅप इथं लिहिलेलं आहे. आय कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू मायनस जे कॅप. पुढं पी एक्स क्यू एक्स पी वाय क्यू एक्स जे कॅप क्रॉस आय कॅप, जे कॅप क्रॉस आय कॅप किती आलं, मायनस के कॅप हे 0. पी वाय क्यू झेड जे कॅप क्रॉस के कॅप म्हणजे किती आलं, आय कॅप. आणि नेक्स्ट पी झेड क्यू एक्स के कॅप क्रॉस आय कॅप जे कॅप, पी झेड क्यू वाय के कॅप क्रॉस जे कॅप किती आलं, मायनस आय कॅप. आणि लास्टला के कॅप क्रॉस के कॅप किती व्हॅल्यू असते, 0. आता याच्या पुढचा व्हॅल्यू मी लिहितो. पुढे बघा आता तर इथं पी क्रॉस क्यू इज इक्वल टू, आता या ठिकाणी इथं आय कॅप आहे, इथं आय कॅप आहे, इथं आय कॅप आहे. हे आय कॅप एकत्र लिहिलं तर काय व्हॅल्यू मिळेल बाबा, पी वाय क्यू झेड आय कॅप प्लस या ठिकाणी आय कॅप आहे पी झेड क्यू वाय किती घेतलं, मायनस आय कॅप प्लस आता जे कॅप लिहायचं. जे कॅप किती बरोबर, पी एक्स क्यू झेड इंटू मायनस जे कॅप, पी एक्स क्यू झेड मायनस जे कॅप प्लस आता पी झेड क्यू एक्स जे कॅप, पी झेड क्यू एक्स इंटू जे कॅप आणि लास्टला के कॅपची व्हॅल्यू लिहायची. पी एक्स क्यू वाय के कॅप, पी एक्स क्यू वाय इंटू के कॅप प्लस पी वाय क्यू एक्स इंटू मायनस के कॅप. आता या दोघांच्या मधून आय कॅप कॉमन घ्यायचं. तर इथं आय कॅप इनसाइड ब्रॅकेट पी वाय क्यू झेड, आता इथं प्लस आलं पी झेड क्यू वाय इंटू मायनस आय कॅप. तर या ठिकाणी मायनस घेतलं पी झेड क्यू वाय
या ठिकाणी हा जे कॅप आहे आणि हा जे कॅप, याच्यातून मायनस साइन कॉमन काढूया. मायनस कॉमन काढलं तर काय येईल व्हॅल्यू, px qz. या मायनसला प्लस आलं आणि या प्लसला किती असेल, मायनस pz qx. pz qx. आणि लास्टला इथं के कॅप घ्यायचा, प्लस के कॅप इंटू इथं px qy, इथं प्लस आलं आणि py qx इंटू मायनस, म्हणून इथं मायनस py इंटू qx. तर इथं p क्रॉस q या संपूर्ण टर्मची व्हॅल्यू, या तीन टर्मची व्हॅल्यू किती असते, डिटर्मिनंट न लिहायची. काय लिहायचं, आय कॅप जे कॅप के कॅप. आणि सेकंड रो मध्ये काय लिहिलं, px py आणि pz. आणि पुढे काय लिहायचं, qx qy इंटू qz. तर यानुसार p क्रॉस q हा डिटर्मिनंट न लिहू शकतोय. कसं लिहायचं, आय कॅप जे कॅप के कॅप px py pz qx qy qz यानुसार आपण लिहू शकतो. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आपण पाहणार आहोत, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. तर इथं मी OACB हा पॅरलेलोग्राम घेतलेला आहे. OA या दिशेनं P हा वेक्टर घेतलेला आहे, OB च्या दिशेनं कोणता वेक्टर घेतला, Q हा वेक्टर घेतला. आणि B पासून OA ला BM हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला. तर BM ही लेंथला आपण काय म्हटलं, H म्हटलं. BM ला काय म्हटलं, H. तर आता या ठिकाणी एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल OACB या क्वाड्रिलॅटरल म्हणजे पॅरलेलोग्रामची एरिया काय फॉर्म्युला घ्यायचा, बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट. बेस म्हणजे काय घेतला, OA. हाईट म्हणजे काय घ्यायचं, H घ्यायचं. तर आता या ठिकाणी H ची व्हॅल्यू आपण यानुसार फाइंड आउट करणार आहोत. तर मी इथं ट्रायंगल कोणता घेतोय, OMB ट्रायंगल घ्यायचा. तर साइन थिटा इज इक्वल टू H अपॉन समोरची बाजू डिवायडेड बाय काय घ्यायचं, OB. तर इथं साइन थिटा इज इक्वल टू BM अपॉन OB इज इक्वल टू काय घ्यायचं, H अपॉन Q. BM म्हणजेच H आणि OB म्हणजेच काय घेतलं, Q. तर इथं H इज इक्वल टू काय झालं, Q साइन थिटा. तर या ठिकाणी H ची व्हॅल्यू ठेवतो मी किती, Q साइन थिटा. तर P क्रॉस Q P इंटू Q इंटू साइन थिटा म्हणजे काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ P क्रॉस Q. P आणि Q याचा क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा आणि या क्रॉस प्रॉडक्टचा काय घ्यायचा, मॅग्निट्यूड. म्हणजे काय मिळेल आपल्याला, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम मिळेल. काय मिळेल, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम साठी काय करायचं, P आणि Q चा क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा आणि त्याचा मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचा. यानंतर अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय हा भाग आपण पाहणार आहोत. तर समजा ही बॉडी आहे, तर या बॉडीच्या ठिकाणी आपण A या ठिकाणी फोर्स अप्लाय करायचा. काय अप्लाय करायचा, फोर्स F अप्लाय करायचा आणि बॉडीचं रोटेशन करायचं अबाउट पॉइंट O. बॉडीचं रोटेशन कुठं करतोय, अबाउट पॉइंट O करतोय. मग यालाच काय म्हणायचं, अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू काय झालं बाबा आता, OA क्रॉस काय झालं, AB. तर इथं L इज इक्वल टू OA म्हणजे R आणि AB म्हणजेच काय घेतला, F. तर L इज इक्वल टू R क्रॉस F. यानुसार आपण काय फाइंड आउट करू शकतोय, अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करू शकतो. Here we see problems based on vector product. First problem, V1 2i cap plus 3j cap minus k cap. V2 i cap plus 2j cap minus 3k cap. Find V1 cross V2. ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. V1 क्रॉस V2 ही व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करू शकतो, डिटर्मिनंट न फाइंड आउट करू शकतो. तर डिटर्मिनंटच्या फर्स्ट रो मध्ये काय लिहायचं, आय जे के. सेकंड रो मध्ये काय लिहायचं, V1 मध्ये आय जे के चे कोएफिशियंट्स म्हणजे किती आले, 2 3 -1.
2 3 मायनस 1. आणि थर्ड रो मध्ये काय लिहायचं, V2 मधल्या आय जे के चे कोएफिशियंट 1 2 मायनस 3. आता हे पुढे सिम्प्लिफाय करूया. तर हा डिटर्मिनंट यानुसार सॉल्व्ह करायचा. पहिली रो मी अशी लिहितोय, आय कॅप प्लस आय कॅप. जे कॅपला काय लिहायचं, मायनस जे कॅप. आणि के कॅपला काय लिहायचं, प्लस के कॅप. तर पहिल्यांदा कसं लिहायचं, आय कॅपला प्लस साइन, जे कॅपला मायनस साइन, के कॅपला कोणतं साइन दिलं, प्लस साइन दिलं. आता आय कॅपच्या पुढं 2/2 चा डिटर्मिनंट लिहायचा. काय लिहितो मी, 2/2 चा डिटर्मिनंट. तर 2/2 चा डिटर्मिनंट लिहित असताना आय कॅपच्या बाबतीत या कॉलम मध्ये जे आहेत आय कॅपच्या खालच्या ओळीतले आहेत हे लिहायचे नाही. मग काय काय राहिलं बरोबर का, 2 मायनस 1 2 मायनस 3 सॉरी 3 मायनस 1 2 मायनस 3. पुढं जे कॅपच्या पुढे आपण 2/2 चा डिटर्मिनंट लिहिणार आहोत. जे कॅपच्या पुढे 2/2 चा डिटर्मिनंट लिहित असताना जे कॅपच्या रो मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते लिहायचे नाही. मग काय राहिलं बाबर, 2 मायनस 1 1 मायनस 3. तर इथं 2 मायनस 1 1 मायनस 3. आणि लास्टला के कॅपला कोणतं साइन आहे, प्लस साइन. तर के कॅपच्या रो मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते लिहायचे नाहीत. म्हणजे किती राहील बाबर आता के कॅपच्या बाबतीत, काय काय राहील, 2 3 1 2. आणि पुढे सिम्प्लिफाय करायचं. तर इथं आय कॅप इंटू इथं 3 इंटू मायनस 3 किती आलं, मायनस 9. आणि याच्यानंतर मायनस 2 इंटू मायनस 1 किती आलं, मायनस 2. पुढं मायनस जे कॅप इंटू 2 इंटू मायनस 3 किती व्हॅल्यू मिळाली, मायनस 6. मायनस 1 इंटू मायनस 1 किती आलं, मायनस 1. प्लस के कॅप इंटू 2 इंटू 2 किती आलं, 4. मायनस 1 इंटू 3 किती आलं, 3. तर हीच व्हॅल्यू किती मिळेल बाबर आता, विच इज इक्वल टू आय कॅप इंटू मायनस 9 प्लस 2 मायनस जे कॅप इंटू काय व्हॅल्यू मिळते, मायनस 6 प्लस 1 मायनस 6 प्लस 1 प्लस के कॅप इंटू किती घेतलं, 4 मायनस 3 which is equal to I cap into minus 7 minus J cap into minus 5 plus K cap into 1. Here we get minus 7 I cap plus 5 J cap plus K cap. तर ही व्हॅल्यू कोणाची असेल, V1 क्रॉस V2 ची. किती व्हॅल्यू मिळाली, मायनस 7 I cap plus 5 J cap plus K cap. Second example, determine A cross B where A vector and B vectors are given. Here I write A cross B is equal to A म्हणजे हा लिहिला 2i cap plus 3j cap, B म्हणजे 3i cap plus 5j cap. तर या ठिकाणी 2i cap न या संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. 2i cap क्रॉस 3i cap plus 5j cap प्लस 3j cap न या ब्रॅकेटला 3i cap plus 5j cap. 2 3s are 6 I cap cross I cap plus 2 5s are 10 I cap cross J cap. पुढं 3 3s are 9 J cap cross I cap आणि 3 5s are 15 J cap cross J cap. We know I cap cross I cap 0, I cap cross J cap K cap, J cap cross K cap minus K cap आणि J cap cross J cap किती व्हॅल्यू असते, 0. So here we get 0, 10 K cap, 9 minus K minus 9 K cap plus 0. 10 minus 9 म्हणजे किती आला, K cap. तर या ठिकाणी A cross B is equal to किती मिळतोय, K cap मिळतोय. Third example, the angular momentum L is equal to R cross P, where R is position vector and P is linear momentum of body. P म्हणजे काय करते, लिनियर मोमेंटम. मग R ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेले 4i cap plus 6j cap minus 3k cap. P ची व्हॅल्यू दिलेले 2i cap plus 4j cap minus 5k cap. Find L. तर इथं L is equal to R cross P. तर इथं डिटर्मिनंट मी लिहिते. डिटर्मिनंट मध्ये फर्स्ट रो मध्ये काय लिहायचं,
आय कॅप जे कॅप के कॅप. सेकंड रो मध्ये काय लिहायचं, आय जे के चे कोएफिशियंट लिहायचे 4 6 -3 आणि थर्ड रो मध्ये 2 4 -3 पी या वेक्टरच्या ठिकाणी आय जे के चे कोएफिशियंट्स लिहायचे. यापुढे हा डिटरमिनंट कसा सॉल्व्ह करायचा, तर आय कॅपला प्लस साइन द्यायचं, जे कॅपला मायनस आणि के कॅपला प्लस आणि आय कॅपच्या पुढे 2/2 चा डिटरमिनंट लिहायचा. तर 2/2 चा डिटरमिनंट लिहिताना आय कॅपच्या कॉलम मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते लिहायचे नाहीत. म्हणजे काय असतील 6 -3 4 -5 हा एक डिटरमिनंट आला. मायनस जे कॅप लिहित असताना काय करायचं, जे कॅपच्या कॉलम मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते लिहायचे नाहीत. 6 4 हा लिहायचा नाही. मग काय राहिलं बाबा, 4 -3 2 -5 हा 2/2 च्या डिटरमिनंट मध्ये लिहायचा. प्लस के कॅप हा के कॅपच्या कॉलम मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते लिहायचे नाही आणि के कॅपच्या पुढे 2/2 चा जो डिटरमिनंट आहे त्या ठिकाणी 4 6 2 4 ही व्हॅल्यू लिहायची आणि पुढे सिम्प्लिफाय करायचं. आय कॅप 6 × -5 -30 मायनस 4 × -3 -12 मायनस जे कॅप 4 × -5 -20 मायनस 2 × -3 -6 प्लस के कॅप 4 4 16 minus 2 × 6 12. Here we get I cap -30 plus 12 minus J cap -20 plus 6 K cap 16 minus 12 4 आलं. तर इथं -30 plus 12 -18 -20 plus 6 -14 आणि K cap. तर किती व्हॅल्यू मिळते, -18 I cap पुढे मायनस मायनस प्लस 14 J cap आणि 4 K cap. तर ही व्हॅल्यू कुणाची आली, L ची व्हॅल्यू मिळाली. Next example, fourth example. Two adjacent sides of parallelogram are represented by vectors I cap plus 2J cap plus 3K cap and 3I cap minus 2J cap plus K cap. What is the area of parallelogram? Here four options are given. तर इथं मी पॅरलेलोग्राम घेतलेला आहे आणि पॅरलेलोग्रामच्या दोन ऍडजस्टंट साइड, सपोज आय कॉल इट ॲज P आणि या साइडला काय म्हणूया, Q म्हणूया. तर या साइडचा वेक्टर दिलेला आहे, किती आहे, I cap plus 2J cap plus 3K cap आणि या साइडचा वेक्टर दिलेला आहे 3I cap minus 2J cap plus K cap. First of all we find क्रॉस प्रॉडक्ट P क्रॉस Q. तर इथं डिटर्मिनंट मध्ये I J K लिहायचं. सेकंड रो मध्ये 1 2 3 आणि थर्ड रो मध्ये किती लिहिलं 3 - 2 1 आणि हा डिटर्मिनंट 3/3 चा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा. आपल्याला माहित आहे I ला प्लस J कॅप ला मायनस K कॅप ला प्लस. तर इथं डिटर्मिनंट मध्ये काय व्हॅल्यू लिहायची 2 3 - 2 1 J कॅप ला 1 3 3 1 आणि K कॅप ला 1 2 3 - 2. तर या ठिकाणी I कॅप 2 × 1 2 मायनस 3 × -2 -6 minus J cap 1 1 1 minus 9 plus K cap 1 × -2 2 × 3 -6. तर इथं मायनस मायनस प्लस 6 + 2 येईल. इथं 1 - 9 - 8 आणि -2 - 6 किती आलं -8. तर इथं क्रॉस प्रॉडक्ट मिळाला 8 I cap मायनस मायनस प्लस 8 J cap आणि -8 K cap. तर P क्रॉस Q हा वेक्टर मिळाला. तर या वेक्टरचा मॅग्निट्यूड कसा फाइंड आउट करायचा, मॉड मध्ये P क्रॉस Q इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 8 चा स्क्वेअर प्लस 8 चा स्क्वेअर प्लस या -8 चा स्क्वेअर. हियर वी गेट 64 प्लस 64 प्लस 64. स्क्वेअर रूट मध्ये 64 × 3. तर इथं 8√3 मिळतंय. तर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम किती मिळाला 8√3 स्क्वेअर युनिट. 8√3 स्क्वेअर युनिट. म्हणजेच कोणता ऑप्शन आला बरोबर, बी ऑप्शन आला. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे फिफ्थ एक्झाम्पल. इफ A and B are two vectors then value of
ए प्लस बी क्रॉस ए मायनस बी इज, म्हणजे या ठिकाणी क्रॉस प्रॉडक्ट फाइंड आउट करायचंय हा वेक्टर आणि या वेक्टर मधला. तर या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहेत ए बी सी आणि डी. तर या ठिकाणी मी ही व्हॅल्यू देते ए प्लस बी क्रॉस ए मायनस बी, ए प्लस बी क्रॉस ए मायनस बी. तर इथं क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा, ए न या संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं प्लस बी न या संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, बी न या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. तर इथं ए क्रॉस ए मायनस ए क्रॉस बी पुढं प्लस बी क्रॉस ए मायनस बी क्रॉस बी घेतलं. ए क्रॉस ए किती आला 0. आता मी काय करतो बाबा, आता ए क्रॉस बी च्या ऐवजी काय करूया बी क्रॉस ए घ्यायचं. इथं जर क्रम बदलला तर क्रॉस प्रॉडक्टचं साइन बदलतं. तर मायनस ए क्रॉस बी असेल, या ऐवजी बी क्रॉस ए घेतलं तर हे प्लस होईल, प्लस बी क्रॉस ए आणि बी क्रॉस बी ची व्हॅल्यू किती असते 0. तर इथं बी क्रॉस ए प्लस बी क्रॉस ए किती व्हॅल्यू आली 2b क्रॉस ए, म्हणजे कोणता ऑप्शन आला ए. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, इफ मॉड मध्ये ए क्रॉस बी इज इक्वल टू √3 ए डॉट बी, देन द व्हॅल्यू ऑफ मॉड मध्ये ए प्लस बी इज, वेक्टर ए प्लस वेक्टर बी चा मॅग्निट्यूड किती असेल. तर त्या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत ए बी सी आणि डी. तर आपल्याला हा रिझल्ट माहित आहे, कोणता रिझल्ट आहे हा रिझल्ट, मॉड ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू √3 ए बार डॉट बी बार. तर इथं मॉड मध्ये ए बार क्रॉस बी बार म्हणजे काय असतो, तर हा क्रॉस प्रॉडक्टचा मॅग्निट्यूड घ्यायचा. क्रॉस प्रॉडक्टचा मॅग्निट्यूड म्हणजे काय ए इंटू बी इंटू साइन थिटा, √3 ए डॉट बी म्हणजेच इथं डॉट प्रॉडक्ट घ्यायचा ए इंटू बी इंटू कॉस थिटा. तर इथं ए बी ला ए बी कॅन्सल, साइन थिटा इज इक्वल टू √3 कॉस थिटा, कॉस थिटा डिवाइड केला साइन अपॉन कॉस इज इक्वल टू √3, टॅन थिटा इज इक्वल टू √3. तर असा व्हॅल्यू टॅनचा की ज्याची व्हॅल्यू रूट असते, तर टॅन 60 ची व्हॅल्यू √3 असते, तर टॅन थिटा इज इक्वल टू टॅन 60, म्हणजे थिटा किती आला बरोबर 60 आला, थिटा किती मिळाला 60. आता या समजा हा P आणि हा Q आहे आणि हा R असेल, तर R चा मॅग्निट्यूड आपण यानुसार फाइंड आउट करू शकतो. R इज इक्वल टू अंडर रूट कसं लिहितो P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ कॉस थिटा, यानुसार लिहायचं. R चा मॅग्निट्यूड P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ कॉस थिटा. तर आता P म्हणजेच A घेतला, Q म्हणजेच काय घेतला B घेतला, आणि R म्हणजेच काय घ्यायचा A बार प्लस B बार. तर R ची व्हॅल्यू मॉड मध्ये A बार प्लस B बार इज इक्वल टू P म्हणजे A स्क्वेअर, Q म्हणजे B स्क्वेअर प्लस 2AB इंटू कॉस थिटा, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB इंटू कॉस 60 ची व्हॅल्यू किती असते 1/2. तर 2 ला हा 2 कॅन्सल, तर काय व्हॅल्यू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस AB, म्हणजेच किती आलं A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस AB रेस्ट स्क्वेअर रूट कॅन्सल केल्यामुळे काय ब्रॅकेट रेस्ट टू किती लिहिलं 1/2, म्हणजे कोणता ऑप्शन मिळाला आपल्याला डी. हिअर वी सी नेक्स्ट एक्झाम्पल, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ लिनियर व्हेलॉसिटी, म्हणजे v ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. इफ ओमेगा इज गिवन अँग्युलर व्हेलॉसिटी 3i कॅप मायनस 4j कॅप प्लस k कॅप, आणि r दिलेला आहे 5i कॅप मायनस 6j कॅप प्लस 6k कॅप. तर इथं ऑप्शन्स दिलेले आहेत ए बी सी आणि डी. तर लिनियर व्हेलॉसिटी साठी हा फॉर्म्युला v इज इक्वल टू ओमेगा क्रॉस r. तर इथं डिटर्मिनंट सॉल्व्ह करू शकतो क्रॉस प्रॉडक्ट. फर्स्ट रो मध्ये आय कॅप जे कॅप के कॅप, सेकंड रो मध्ये काय लिहायचं ओमेगा मध्ये आय जे के याचे कोएफिशियंट्स लिहायचे 3 - 4 1, 3 - 4 1, आणि थर्ड रो मध्ये आर जो आहे आर मधल्या आय जे के चे कोएफिशियंट्स लिहायचे 5 - 6 6. तर या पुढे आपण सिम्प्लिफाय करूया.
डिटर्मिनंट कसं सोडवायचं 3/3 चा आय कॅपला प्लस साइन, जे कॅपला मायनस आणि के कॅपला कोणतं साइन द्यायचं प्लस द्यायचं. तर आय कॅपच्या पुढे 2/2 चा डिटर्मिनंट, जे कॅपच्या पुढे 2/2, के कॅपच्या पुढे 2/2 चा डिटर्मिनंट घ्यायचा. तर इथं आय कॅप इंटू आय कॅपच्या डिटर्मिनंट मध्ये काय लिहायचं बाबर का 3 5 घ्यायचं नाही. मग काय राहिलं -4 1 -6 6 -4 1 -6 6. जे कॅप मध्ये काय करायचं, जे कॅपच्या कॉलम मधले एलिमेंट्स लिहायचे नाहीत. मग काय राहिलं 3 1 5 6 इथे लिहिलं 3 1 5 6. आणि के कॅप लिहित असताना के कॅपच्या कॉलम मधले एलिमेंट्स लिहायचे नाहीत. मग किती आलं 3 -4 5 -6 3 -4 5 -6. तर या पुढे आता आय कॅप इंटू -4 × 6 -24 -6 × 1 -6 जे कॅप 3 × 6 18 -5 प्लस के कॅप इंटू साहित्रिक 18 -18 -20. तर या पुढे आता -24 + 6 18 - 5 13 आणि -18 + 20 अशी व्हॅल्यू. तर या ठिकाणी -24 + 6 -18 13 जे × 13 आणि लास्टला +2. तर हिअर वी गेट -18 आय कॅप -13 जे कॅप आणि 2 के कॅप. तर यानुसार कुणाची व्हॅल्यू मिळेल वेक्टर व्ही ची मिळेल. तर वेक्टर व्ही म्हणजे कोणता ऑप्शन आला बाबा डी ऑप्शन आला. नेक्स्ट एक्झाम्पल. इथं अ पार्टिकल मूव्स फ्रॉम पोझिशन 3 i cap plus 2 j cap minus 6 k cap to 14 i cap plus 13 j cap plus 9 k cap due to uniform force 4 i cap plus j cap plus 3 k cap Newton. If displacement is in meter, then work done will be. Work done ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर इथं 4 ऑप्शन्स दिलेले आहेत ए बी सी आणि डी. तर वर्क डन साठी हा फॉर्म्युला माहित आहे कोणता W is equal to F dot AB. Work done is scalar quantity. W is equal to F dot AB. तर इथं डॉट प्रॉडक्ट घ्यायचा आहे. तर इथं F घ्यायचा. तर हा F आहे. F किती आहे 4 i cap plus j cap plus 3 k cap. आणि इथं AB हा वेक्टर फाइंड आउट करायचा. काय फाइंड आउट करायचा वेक्टर AB. तर हे कसं फाइंड आउट करायचं. तर ही बॉडी आहे. बॉडी A या ठिकाणी. तर बॉडीला F इतका फोर्स अप्लाय केला तर बॉडीची डिस्प्लेसमेंट A पासून कुठपर्यंत करतोय B पर्यंत करतोय. तर वेक्टर AB फाइंड आउट करायचा. वेक्टर AB इज इक्वल टू काय घेतला B बार मायनस A बार. तर इथं B बार म्हणजे काय पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट B म्हणजे हा घेतला. हा A चा पोझिशन वेक्टर हा B चा पोझिशन वेक्टर. तर इथं B बार ची व्हॅल्यू 14 i cap plus 13 j cap plus 9 k cap मायनस A बार ची व्हॅल्यू लिहिली 3 i cap plus 2 j cap minus 6 k cap. आणि हे सिम्प्लिफाय केलं 14 minus 3 11 13 minus 2 11 9 plus 6 15. तर 11 11 15. तर इथं F डॉट AB इथं F लिहिला इथं AB लिहिला. तर इथं डॉट प्रॉडक्ट माहित आहे. डॉट प्रॉडक्ट कसं घ्यायचं आय कॅप आणि आय कॅपच्या कोएफिशियंटचा गुणाकार जे कॅप आणि जे कॅपच्या कोएफिशियंटचा गुणाकार आणि के कॅप आणि के कॅपच्या कोएफिशियंटचा गुणाकार. तर इथं 4 × 11 1 × 11 प्लस 3 × 15. तर इथं 4 × 11 14 1 × 11 11 3 × 15 14 45. तर हे 55 + 45 100 शूट. तर कोणता ऑप्शन आला